नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण फिजिक्स 11वी तर युनिट अँड मेजरमेंट आहे, मॅथमॅटिकल मेथड्स आहे, मोशन इन प्लेन आहे, लॉज ऑफ मोशन आहे, ग्रॅव्हिटेशन आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आहे, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे, साऊंड आहे, ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टर आहे, मॅग्नेटिझम आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आणि कम्युनिकेशन सिस्टीम आहे, सेमीकंडक्टर आहे. असे एकूण 14 चॅप्टर आहेत 11वी सायन्ससाठी फिजिक्समध्ये आहेत. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं बारकाईनं अभ्यास जर याच्यावरती केला तर सेमीकंडक्टर जो आहे तो 11वीला आहे, परत 12वीला सुद्धा आहे. काही चॅप्टर असे आहेत की परत ते 12वीसाठी उपयोगी पडणार आहेत. तर हे पहिले हा चॅप्टर CET जी नीटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, हा महत्त्वाचा आहे, हा महत्त्वाचा आहे. तर हे चॅप्टर आहेत ते व्यवस्थितपणे अभ्यास. ऑप्टिक्स असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक परत 12वीला आहे असं आहे. तर हे चॅप्टर आहे ते नीट अभ्यास. ओके, चलो. तुम्हाला बेसिक या ठिकाणी जे काही बेसिक फंडामेंटल युनिट असतात त्याचं आपण काल लेक्चरमध्ये बघितलं होती माहिती. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर LMTTला एवढं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावर काय करायचं, हे बेसिक फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवायचं. ओके, तर बघूया रेकॉर्डिंग कसं झालं.